पलूस येथील यशवंत कृषी प्रदर्शनामध्ये हा शिंदकेसरी गजेंद्र रेडा हा परिसरातील प्रदर्शन पाहायला येणारे शेतकरी आणि प्रेक्षकांच्यासाठी महत्वाचं आकर्षण स्थळ बनलेला आहे. हा जो शिंदकेसरी गजेंद्र रेडा आहे हा बेळगाव जिल्ह्यातल्या कागवाड तालुक्यातल्या मंगसोळी गावचे विलास गणपती नाईक यांच्या मालकीचा हा रेडा आहे. या रेड्याचं खाद्य जे आहे ते खाद्य रोज 15 किलो दूध, 4 किलो पेंट, 2 किंवा 3 किलो सफरचंद, 3 किलो आटा हे रेड्याचं खाद्य आहे. या शिंदकेसरी गजेंद्र रेडा जो आहे त्याचं वजन 20 टन आहे आणि त्याला दररोज ऊस, मका, गवत अशा प्रकारचा चारा द्यावा लागतो. या रेड्याचा दररोजचा जो खर्च आहे तो खाद्यावरचा खर्च 2000 पेक्षा जास्त आहे. आणि या शिंदकेसरी गजेंद्र रेड्याचे जे मालक आहेत मंगसुळीचे विलास गणपती नाईक, त्याने अशी माहिती दिली की आतापर्यंत या रेड्याला 1.5 कोटी रुपयापर्यंतची मागणी आलेली होती. मालक तुम्हीच आहे का? या गे विलासराव, तुम्ही ह्या फलकावरती जी माहिती दिलेली आहे ती सगळी माहिती घेतलेली आहे मी. खाद्य आहे तेवढं 2000 रुपये खर्च आहे. अजून काय सांगता येईल माहिती तुम्हाला? म्हणजे तिला आपल्या सोबत या रेड्याचे मालक मंगसोळी गावचे विलास गणपती नाईक आहेत, ते बोलतायत. तुम्ही या रेड्याबद्दल काय माहिती सांगाल लोकांना? हे दररोज बघा, दररोज 2000 रुपये खर्च आहे त्याचा. आणि त्याला हिंद केसरी म्हणून 12 वेळा हिंद केसरी पुरस्कार मिळाले. आणि दररोज त्याला 1.5 कोटीला मागणी झालेला आहे. काय झालंय? 1.5 कोटीचं मागणी झालंय त्याचं. 3 वर्ष होता तवा, आता 12 वर्ष चालू आहे. आता वय 12 आहे. बर, तुम्ही राज्यातल्या आणि कर्नाटकातल्या किती ठिकाणच्या प्रदर्शनात आतापर्यंत बघा एक 70 प्रदर्शन झाली. 70 प्रदर्शन झाले. 71 आहे. अजून काय सांगाल माहिती? तिचं जोड नाही होत आता आपल्या भागात, म्हणजे जोड नाही. हिंद केसरी त्याला उभं करता येईल का? विलास नाईक हे जे मालक आहेत ते या शिंदकेसरी रेडा मगापासून बसलेला होता, तो आता उभा राहिलेला आहे. आणि हा 1.5 टन वजनाचा रेडा जो आहे हा पलूस येथल्या यशवंतराव प्रदर्शनामध्ये प्रेक्षकांचं मुख्य अशा प्रकारचं आकर्षण आहे. विलासराव, वाहतूक कशी करतात? वाहतूक कशी करता? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठल्या वाहनानं आणता? आयसर मध्ये आणतो. आयसर मध्ये आहे वाहन. आयसर मधून आणणार? होय, आयसर पाहिजे. आणि काय काळजी घेता याची? काळजी बघा, मालिश करायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे. 1-2-3 किलोमीटर वॉकिंग करतो. मालिश रोज वॉकिंग? होय, मालिश करायला पाहिजे. आंघोळ घालायचं, सगळं त्याचं व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे गावातच गोठा आहे काय तुमचा? आपले एक 50 म्हशी आहेत. बर, म्हणजे हे जे आयला आणलं तर पंजाब खंडा. बर, 1,50,000 देऊन हे आपल्या घरी जन्मलंय. बर, तुमच्या गावातच जन्म झाला? आपल्या गावातच जन्म. आता वय 12 वर्ष आहे. 12 वर्ष चालाय. त्याला पुरस्कार किती मिळाले म्हणला? हे पुरस्कार बघा 10 वेळा हिंद केसरी झालेला आहे. हे 70 प्रदर्शन झाली आता परत. बर, अजून काय सांगता येईल तुम्हाला माहिती? त्याचं बघा, उद्या ही पिल्ली जलमाईची पिल्ली जातीत चांगला जलमते, मुरा जातीच आहे. आणि आतापर्यंत आमच्यात जलमले ते एक पिल्ली बघा 12-13 लिटर दूध देते. झालेली पिल्लीची. आणि आता याचं एक पोरगा आहे घरी, आणि त्याचं नाव बाहुबली. हा, बाहुबली. ते बी जातीत चांगला आहे. गजेंद्र रेड्याला जे आपत्ती झाले त्याचं नाव तुम्ही बाहुबली ठेवले. तो किती वर्षाचा आहे? ते 3 वर्षाचा आहे. ते जातो काय प्रदर्शनात का? अजून एवढा मोठा नाही. मोठा आणलाय त्याला प्रदर्शन तकडेकडे. आजच आणलं नाही. हा, येतं. ह्याला सांगा आणतो त्याला. हा गजेंद्र रेडा. कुठल्या गावचा आहे तुम्ही? गाव मंगसोळी, कागवाड तालुका, बेळगाव जिल्हा.
कर्नाटक मराठी बाउंड्री आहे बघा.